नमस्कार मित्रांनो, मी उदय लॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये या भावावर करा कापसाची विक्री, ज्यामुळे होईल आपल्या सर्वांना या ठिकाणी 100% फायदा. हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा कापसाची विक्री, की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा. मग असा कोणता तो बाजारभाव आहे की ज्या भावावर आपण कापसाची विक्री केली की आपला होणार या ठिकाणी 100% फायदा? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये या भावावर 100% करा कापसाची विक्री, की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी 100% होईल फायदा. पण देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री करण्यासाठीचा योग्य बाजारभाव कोणता आहे? असा कोणता तो बाजारभाव आहे की ज्या भावावर आम्ही कापसाची विक्री केली की आमचा होणार फायदा? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे? सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे? यामुळे भविष्यात कापसाचा बाजारभाव कसा राहू शकतो आणि देशांतर्गत बाजारामध्ये असा कोणता भाव आहे की ज्या भावावर भविष्यात आम्ही कापसाची विक्री केली तर आमचा होणार फायदा? चला बघूया. प्रथम बघूयात आंतरराष्ट्रीय बाजार. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव हा सध्या 84 ते 88 सेंटच्या दरम्यान दिसत आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भविष्यात कापसाचा भाव हा वाढण्याची शक्यता जरी असली तरी प्रचंड तेजी येईल याची मात्र शक्यता या ठिकाणी दिसत नाही. याचा अर्थ लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा जो बाजारभाव आहे हा तुम्हाला मे महिन्यामध्ये जवळपास 95 ते 100 सेंट्सपर्यंत जाताना दिसणार आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणून आपल्याला मे महिन्यात कापसाचा भाव 8000 पार जातानाही दिसू शकतो. पण सध्याच्या कंडिशनला ज्यांना 30 एप्रिलपर्यंत कापसाची विक्री करायची आहे त्यांच्यासाठी बाजारभाव पातळी कशी राहणार? तर बघा, सध्याचा जो बाजारभाव आहे तो 7300 ते 7700च्या दरम्यान आहे. याच्यामध्ये 101 रुपयाची जास्त सुधारणा होऊ शकते. तर इथं 7400 ते 7800, खूप झालं तर 8000चा भाव मिळू शकेल. पण 8000च्या भावावर कापसाचा भाव टिकण्याची शक्यता नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी कापसाची विक्री ही कापसाच्या बाजारभावानुसार करायची. जसं की कापसाचा भाव आपल्याला 7700 7800 मिळत असेल तर इथं 50% कापसाची विक्री करा. उर्वरित 50% कापूस तिथून पुन्हा तेजी आली तर 25% विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा. कारण नजीकच्या भविष्यात कापसात सुद्धा प्रचंड तेजी येईल याची शक्यता दिसत नाही. मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राची कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.